अन्नमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय प्राणमय कोश आणि आनंदमय कोश असे पाच कोश सांगितले. कोश म्हणजे तंबोऱ्याला जशी गवसणी असते तसं आत्म्याला हे आच्छादित करणारे म्हणून यांना कोश असं म्हटलेले. आणि या 5 कोशांचा समावेश 3 शरीरात किंवा 3 शरीरामध्ये 5 कोशांचा समावेश होतो. 3 शरीर म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर. त्यापैकी आत्मा जे आहे तर काही लोक अन्नमय कोशाला आत्मा असं म्हणतात, काही इंद्रियाला आत्मा असं म्हणतात, काही प्राणालाच आत्मा असं म्हणतात. इथपर्यंत आपण पाहिलं. आता मनोमय कोशास आत्मा म्हणणाऱ्यांचे मत बरोबर ना. मनोमय कोशवादी असे म्हणतात की घटाप्रमाणे ज्ञानशून्य प्राणास आत्मा म्हणता येणार नाही. आता मनोमय कोशवादी जे आहेत ते म्हणतात की तुम्ही म्हणता की प्राण हाच आत्मा आहे, कारण प्राणाचा वियोग झाला की मरण येतं. याचा अर्थ प्राणाला अत्यंत महत्त्व, प्राण हेच आत्मा आहे, आपलं स्वरूप आहे. परंतु हे म्हणणं बरोबर नाही. असं कोण मनोमय कोशवादी त्या प्राणमय कोशाला आत्मा म्हणणाऱ्यांचं खंडन करतात. आणि ते सांगत असताना मनोमय कोशवादी असे म्हणतात की घटाप्रमाणे ज्ञानशून्य प्राणास आत्मा म्हणता येणार नाही. जर तुम्हाला कोणी म्हटलं की घटाला आत्मा म्हणा तर घटाला आत्मा म्हणाल का तुम्ही? नाही, कारण आत्मा कसा आहे, ज्ञानरूप आहे आणि घट कसा आहे, ज्ञानशून्य आहे. ज्ञानशून्य पदार्थ हा अनात्मा असतो, त्याला आत्मा म्हणता येणार नाही, कारण त्याला स्वतःचंही ज्ञान नसतं आणि इतराचंही ज्ञान नसतं. ज्याला स्वतःचं ज्ञान नसतं आणि इतराचं ज्ञान नसतं त्याला म्हणतात जड. म्हणजे घट हा जड आहे म्हणून तो ज्ञानशून्य आहे. जड आहे म्हणजेच ज्ञानशून्य आहे, अचेतन आहे, त्याला आत्मा असं म्हणता येणार नाही. त्याच्या ठिकाणी ज्ञान नाही. ज्ञानवान मनच आत्मा आहे. मग ज्ञान कोणाला होतं ते म्हणतात मनोमय कोशवादी. त्यांचं मत आहे की ज्ञान आपण वास्तविक म्हणतो बुद्धेर ज्ञानम, पण ते म्हणतात मनालाच ज्ञान होतं. म्हणजे ज्ञानवान असणारं जे मन आहे हे मन त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. प्राणाला तुम्ही आत्मा काय म्हणतात? समजा क्षुधा, तृषा, नाथ महाराजांनी याचं वर्णन केलं भागवतामध्ये. क्षुधा किंवा तृषा, तहान किंवा भूक हा कोणाचा धर्म आहे? प्राणाचा. भूक लागली की आपण म्हणतो की माझा प्राण तडफडायला लागला. अशा वेळेला तुम्ही जे काही आंबट, तिखट, खारट काही देऊन पोट भरता किंवा ताण भागवता, चांगलं वाईट कसं जसा येईल पाणी, त्याने तुम्ही त्या प्राणाचा जो धर्म आहे क्षुधा आणि तृषा यांची निवृत्ती करता. त्यावेळेला हे आंबट खारट हे ज्ञान प्राणाला आहे का हे ज्ञान रसनेंद्रियाला आहे? रसनेंद्रियाला आहे. प्राणाला काहीच कळत नाही. प्राण फक्त काय पोट भरलं की त्याची तृप्ती होते. प्राणाला ज्ञान आहे का? नाही. तो सांगतो का खारट, आंबट, तुरट, तिखट? काही सांगत नाही. मग त्याच्यापेक्षा ज्ञान कोणाला होतं? मनाला होतं. मग ज्ञानवान मनच आत्मा आहे, कारण बंध मोक्ष मनाच्या अधीन आहेत. पुन्हा ते सांगतात की शास्त्रकारच स्वतः सांगतात, तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, किंवा सांगतात मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मन हेच बंधाला किंवा मोक्षाला कारण आहे. म्हणजे याचा अर्थ अज्ञान मनाच्या ठिकाणी जोपर्यंत अज्ञान आहे तेपर्यंत ते बद्ध आहे आणि त्याला ज्ञान झालं की ते मुक्त आहे. म्हणजे ज्ञान कोणाला होतं? मनाला. ऐक नाही, म्हणजे ज्ञान कोणाच्या आश्रयाने राहतं? मनाच्या. म्हणजे मनच काय आहे? ज्ञानवान आहे आणि ज्ञानवान मनच आत्मा आहे असं म्हणावं. तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते मने प्रतिमा स्थापिली मने मन पूजा केली मने इच्छा पुरविली मन माऊली सकळांची. म्हणजे सगळं कोण आहे? मनच आहे. इतकंच नाही तर संशय, विपर्य, यथार्थ ज्ञान सगळे कोणाचे धर्म आहे? मनाचे. सर्व मन एव. काम, विचिकित्सा, क्रोध सगळेच्या सगळे मनच आहे. मग याचा अर्थ मनाला प्राधान्य आहे. मन हेच आत्मा आहे. म्हणतात की ज्ञानवान मनच आत्मा आहे, कारण बंध मोक्ष मनाच्या अधीन आहे. म्हणजे मग त्यांनी लिहिले बंधाय विषयासक्तम. विषयासक्त मन झालं की ते बंधाला कारण होतं. आणि निर्विषयम काय मुक्त्यही स्मृतम. आणि ते मन जर विषयरहित झालं का त्यालाच काय म्हणतात? विषयरहित झालेलं मन हे मुक्तीला किंवा मोक्षाला कारण होतं. म्हणजे बंध मोक्षाच्या व्यवहारामध्ये प्राधान्य कोणाला आहे? मनाला आहे का प्राणाला आहे? म्हणजे याचा अर्थ मनोमय कोशालाच काय म्हणावं? आत्मा किंवा ज्ञानवान मनच आत्मा आहे. विषयास मध्ये आसक्त मन बंधाचा हेतू.
व विषय वासना रहित मन मोक्ष हेतू आहे. विषयामध्ये आसक्त झालेलं मन ते बंधाला कारण होतं आणि निर्विषय किंवा विषय रहित किंवा विषय वासना रहित झालेलं जे मन आहे, निर्वासन झालेलं जे मन आहे, ज्या मनामध्ये काम क्रोध आदी कोणत्याही दोषाचे संस्कार नाहीत, असं काय वासना क्षय झालेलं जे मन आहे ते मोक्षाला कारण होतं असं शास्त्रच सांगतं ना. विषयामध्ये आसक्त मन बंधाचा हेतू व विषय वासना रहित मन मोक्षाचा हेतू आहे आणि मन संबंधानेच इंद्रिय ज्ञानास हेतू आहेत. पुन्हा तुम्ही जे म्हणतात किंवा इंद्रियांना ज्ञान होतं, पण इंद्रियांना मग तुम्हाला असं वाटतं, आता तुम्ही काय म्हणले प्राणाचं खंडन केलं, प्राणाला ज्ञान नाही, पण मनाला ज्ञान आहे, कारण मनाचा फार महत्त्वाचा भाग आहे ज्ञान होण्यामध्ये. तुम्ही म्हणाल किंवा इंद्रियांना ज्ञान होतं, इंद्रियांना ज्ञान होत नाही. प्रेताला चव कळते का? नाही. प्रेताला चव कळते का? इंद्रिय नाहीत का? आहे, पण त्या इंद्रियांना कळत नाही. गमनागमन होतं का त्याच्या ठिकाणी? नाही. किंवा त्याच्या ठिकाणी हे आम्ल मधुर रसाची त्या इंद्रियांना प्रतीती घेता येते का? नाही. नंतर तुकाराम महाराजांनी भोजन केलं नाही का जिजाबाईनं बिना मिठाचं जेवण दिलं, तर सगळं त्यांच्या त्या मेहुण्याने सर्व खाल्लं. जिजाबाईच्या भावाने आपलं खाल्लं नाही, जेवण थोडंच केलं आणि तुकाराम महाराजांनी भरपूर खाल्लं. ऐकी नाही, तुकाराम महाराजांनी भरपूर खाल्लं. जिजाबाईंनी विचारलं, तुम्ही सांगितलं का नाही? ते म्हणे मला कळलंच नाही. काय खातो आम्ही कासया सांगा ते, कैसे लागते नेणोमुखी. का बरं? तुकाराम महाराजांनी खाल्लं नाही का? इंद्रियाचा आणि त्या मधुर पदार्थांचा किंवा बिना मिठाच्या पदार्थांचा संबंध झाला नाही का? आणि तरी तुकाराम महाराज म्हणतात कैसे लागते नेणोमुखी, आम्हाला कसं लागतं हे काही कळतच नाही म्हणतात. याचा अर्थ काय? तुकाराम महाराजांचं मन त्याच्यात नव्हतं. मन कुठं रंगून गेलं होतं? भगवत भजनामध्ये, भगवत चिंतनामध्ये रंगून गेलं होतं. इंद्रियांचा आणि विषयाचा संबंध झाला, पण मनाचा आणि त्या इंद्रियांचा संबंध न झाल्यामुळं त्यांना ते कळलंच नाही. म्हणून आपल्या याच्यामध्ये न्यायशास्त्रामध्ये पदार्थाचे ज्ञान कसं होतं याविषयी त्यांनी सांगितलं की आत्मा मनसा संयुज्यते मनः इंद्रियेन इंद्रियम अर्थेन तद ज्ञानम तत्प्रत्यक्षम. कोणत्याही विषयाचं ज्ञान व्हायचं झालं तर आत्म्याचा आणि मनाचा संयोग व्हावा लागतो. मनाचा आणि इंद्रिय, हे नैयायिकांची पद्धत आहे. आत्म्याचा आणि मनाचा संबंध व्हावा लागतो, मनाचा आणि इंद्रियांचा संबंध व्हावा लागतो, इंद्रियांचा आणि त्यांच्या विषयाचा संबंध व्हावा लागतो. मग त्यावेळेला ज्ञान होतं. तेव्हा ते होणारं ज्ञान हे प्रत्यक्ष ज्ञान किंवा अपरोक्ष ज्ञान होतं. ऐकी नाही, याचा अर्थ केवळ इंद्रियात्मवादी लोकांचं आम्ही मान्य केलं असतं. कधी इंद्रियांचा आणि विषयाच्या संबंधात जर ज्ञान झालं असतं, परंतु इंद्रिय, आपण रस्त्याने जाताना एखादा मनुष्य भेटतो आणि त्या आपल्याला कोणतरी विचारतं की रामराव भेटले का? आपले डोळेनी तो पाहिलेला असतो, पण आपलं मन दुसऱ्यात कशात तरी गडून गेलेलं असतं. अशा वेळेला त्या मनुष्य आपण म्हणतो काही पाहिलं नाही हो, आमचं लक्ष नव्हतं. याचा अर्थ मनाचं आणि त्या नेत्रेंद्रियांचं संबंध होऊन नंतर नेत्रेंद्रियाचा आणि त्या पदार्थाचा संबंध झाला असता तर आम्हाला त्याचं प्रत्यक्ष ज्ञान झालं असतं. ज्या ते आपल्याला स्मृतीच्या कप्प्यावर ते राहत नाही, याचा अर्थ त्या पदार्थाचं ज्ञानच झालं नाही. ज्ञान न होण्याचं कारण त्या पदार्थाचा, आपलं मनाचा आणि त्या इंद्रियांचाच मुळी संबंध झालेला नव्हता. इंद्रियांचा आणि त्या पदार्थाचा संबंध झालेला होता, पण एवढ्याने ज्ञान झालं नाही. मनाचा जर संबंध झाला इंद्रियांशी तरच ज्ञान होतं, असा त्याचा अर्थ. आणि मनाचा आणि इंद्रियांचा संबंध झाला नाही तर ज्ञान होत नाही. म्हणून याचा अर्थ ज्ञानाचं साधन कोण आहे? खरं मुख्य मनच ज्ञानाचं साधन आहे. त्यांनी तर पुढे असं लिहिलंय, नैयायिकांनी आत्मेच्या ठिकाणी ज्ञान नावाचा गुण मानतात आणि तो गुण कसा आहे? उत्पन्न होणार आहे. बरोबर का बंडा महाराज? ज्ञान गुण काय होतो? उत्पन्न होतो. आत्मा आणि मन यांचा संबंध झाला की ज्ञान गुण काय होतो? उत्पन्न होतो. म्हणजे पूर्वी तर आपण काय वेदांतामध्ये आत्माच ज्ञानरूप मानतो, पण ते काय म्हणतात आत्मा ज्ञानरूप नाही, आत्मा अगोदर जडच असतो, परंतु त्याला काय होतो? ज्ञान गुणांचा संबंध होतो आणि मग त्यामुळे आपल्याला ज्ञान होतं असं सांगतात. तर सांगतात की विषयामध्ये आसक्त मन बंधाचा हेतू व विषय वासनारहित मन मोक्षाचा हेतू आहे आणि मनसंबंधानेच इंद्रिय ज्ञानास हेतू आहेत. म्हणजे मनाचा जर संबंध झाला तरच इंद्रिय ही ज्ञानाला कारण होतात, अन्यथा होत नाही.
मग मन संबंधा वाचून इंद्रियास ज्ञान होत नाही, म्हणून सर्व व्यवहारास हेतू मुख्य मन आहे व ते मनच आत्मा आहे. मग जर मनाचा इंद्रियांशी संबंध झाला नाही तर ज्ञान होत नाही. मन संबंधा वाचून ज्ञान होत नाही, म्हणजे ज्ञान होण्याला मुख्य कारण कोण आहे? मनच आहे. आणि प्राण हा काय? जड आहे, म्हणून त्या ठिकाणी प्राण आत्मा नाही, तर मनच ज्ञानाला मुख्य कारण असल्यामुळं ज्ञानवान मनच आत्मा आहे, असं मनोमय कोशाला आत्मा म्हणणाऱ्यांचं मत सांगितलं. आतापर्यंत कोणाचं सांगितलं? एक अन्नमय कोशाला प्राण म्हणणारे, आपलं अन्नमय कोशाला आत्मा म्हणणारे, त्याच्यात मध्ये काही इंद्रियात्मवादी आहे, आणि नंतर प्राणमय कोशाला आत्मा म्हणणारे, आणि आता हे काय आहे? मनोमय कोशाला आत्मा म्हणणारे. म्हणजे त्या कोशातच अडकले, त्या कोशाला ते कोश म्हणजेच माझं स्वरूप असं समजणारे कोण कोण आहे ते सांगतात. आता विज्ञानमय कोशास आत्मा म्हणणाऱ्यांचे मत. क्षणिक विज्ञानवादी बौद्धांचे असे मत आहे की मनाचा व्यापार बुद्धीच्या अधीन आहे. काही लोक म्हणतात की केवळ मनाच्या संबंधाने ज्ञान होत नाही, कारण काय आहे की ज्ञान होण्यासाठी मन हे ज्ञानाचं साधन नाही, तर बुद्धी हे ज्ञानाचं साधन आहे असं ना. बुद्धेर ज्ञान, तर त्याच्याविषयी सांगतात की विज्ञानमय कोश तो कशाला म्हणतात? पंच ज्ञानेंद्रिय आणि विज्ञान म्हणजे बुद्धी, बरोबर ना. या सहांना मिळून काय म्हणतात? विज्ञानमय कोश असं म्हणतात. म्हणजे विज्ञानमय कोशामध्ये किती पदार्थ आहेत? 6 पदार्थ आहेत, बरोबर ना. कोणता? पहिला पदार्थ आहे बुद्धी, आणि नंतर आहे पंच ज्ञानेंद्रिय, मिळून विज्ञानमय कोश म्हणतो. तर ह्या विज्ञानालाच आत्मा मानणारे त्याला म्हणतात क्षणिक विज्ञानवादी बौद्ध. तर हे वेदाला मानत नाही, ते नास्तिक आहेत. आणि नास्तिक असून त्यांचा कोणता नेत्र आहे? त्यांना आपण परवा पाहिलं अनुमानिक चक्षु. ते काय आहे? अनुमानानेच प्रत्येक गोष्ट मानतात. प्रत्यक्ष जरी वस्तू दिसत असतील तर प्रत्यक्ष प्रमाणाला ते मानत नाही, ती अनुमानाने सिद्ध झाली तर ती वस्तू प्रामाणिक आहे असं म्हणतात. म्हणजे समोर जरी एखादा पदार्थ दिसला तरी तो पदार्थ तो प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान झालं म्हणून तो पदार्थ प्रमाण सिद्ध आहे असं मानत नाही. अनुमान प्रमाणाने जर तो सिद्ध झाला तर मग तो पदार्थ आहे असं म्हणतात. आणि हे करत असताना ते महत्व कोणाला देतात? विज्ञानाला किंवा बुद्धीला. क्षणिक विज्ञानवादी बौद्धांचे असे मत आहे की आपण पाठीमागे पाहिले, क्षणिक विज्ञानवादी म्हणजे ते विज्ञानाला आत्मा समजतात, आणि तो आत्मा कसा आहे? क्षणिक आहे असं समजतात. आणि विज्ञान बुद्धी कशी आहे? क्षणिक, एका क्षणात उत्पत्ती, एका क्षणात स्थिती, आणि तिसऱ्या क्षणामध्ये तिचा नाश होतो, असं क्षणिक विज्ञानाला ते आत्मा असं समजतात. तेव्हा ते क्षणिक विज्ञानवादी बौद्धांचे असे मत आहे की मनाचा व्यापार बुद्धीच्या अधीन आहे. समजा मन आहे तर आपण काय म्हणतो? इंद्रिय जर पहिल्यांदा बुद्धीनं जर निश्चय केला की अमुक पदार्थ आपल्याला पाहिजे, असा बुद्धीनं निश्चय केला तर मन काय करतं? त्याचा संकल्प विकल्प करतं. तो पदार्थ आपल्याला मिळेल, मिळाल्याने काय आनंद होईल, किंवा तो प्रतिकूल आहे का, अशा प्रकारचं मनामध्ये अनुकूल आहे की प्रतिकूल आहे, तो सुखाला कारण होईल की दुःखाला प्राप्त होईल, तो मिळवावा की न मिळवावा, अशा अनेक प्रकारचे त्याचे संकल्प विकल्प चालू असतात. आपण परवाच पाहिलं की एकच जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणाचं जे कार्य आहे त्या कार्यानुसार त्याला वेगवेगळी नाव आलेली. तेच तत्र अध्यवसायात्मिका बुद्धी किंवा तत्र निश्चयात्मिका बुद्धी, जिच्यामध्ये निश्चय होतो, ज्या अंतःकरण वृत्तीचं निश्चय होतो त्याला काय म्हणतात? निश्चय करणाऱ्या अंतःकरणाच्या वृत्तीस विज्ञान किंवा बुद्धी असं नाव आहे. अंतःकरणाचे संकल्प विकल्प करणाऱ्या वृत्तीला मन असं नाव आहे. ज्याच्यामध्ये अभिनिवेश, मी असा अहंकार आहे, आपलं मी असा अभिमान आहे, तिला काय म्हणतात? अहंकार. आणि चिंतन करणारी जी अंतःकरणाची वृत्ती आहे, पूर्वापर चिंतन करणारी अंतःकरणाची जी वृत्ती आहे तिला चित्त असं म्हणतात, बरोबर ना. त्यापैकी या ठिकाणी कोणती वृत्ती आहे? बुद्धिवृत्ती आहे. तर ते महाराज नाही आले का? जे ते पेटी आहे त्यांच्या गळ्यात, ते थोडं नाही ना. हा तुम्ही तर ते याच्यामध्ये सांगा बरं, अंतःकरणाच्या किती वृत्ती आहे? 4. कोणकोणत्या? मन, बुद्धी, चित्त. बुद्धी कशाला म्हणतात? विज्ञान. आणि विज्ञान कशाला म्हणतात? बुद्धीला. आणि तिची व्याख्या काय आहे? लक्षण काय केले? बुद्धी म्हणजे काय? बुद्धी ही अंतःकरणाची वृत्ती आहे ना. मग कोणत्या अंतःकरणाच्या वृत्तीला बुद्धी हे नाव येतं?
हा हा तुम्ही बरेच पाठ बुडवले ना मध्ये, बरेच वेळा दिसले नाही. गावाकडे गेले होते का? होते. मग सांगा बरं. मी सांगितल्यावर लगेच म्हणाल तुम्ही बरोबर आहे, मला तर माहीतच होतं. हा अंतकरणाची निश्चय करणारी, बघा काय घाबरायचं नाही काही, हे आपलं काही मोकळेपणाने चाललंय मजेने. तर अंत कशासाठी, मग तुम्ही जरा जागृत राहा म्हणून. कधी त्या मला असं वाटलं की तुम्ही नव्हते का काय पाठाला मध्यंतर. मग अंतकरणाची जी वृत्ती आहे की जी निश्चय करते, निश्चय करणाऱ्या अंतकरणाच्या वृत्तीला काय म्हणतात? बुद्धी, आहे की नाही. आणि जी संकल्प विकल्प करते त्या अंतकरणाच्या वृत्तीला काय नाव येतं? मन. जी पहिलं काय आणि पुढचं काय, पूर्व आणि अपर चिंतन करते तिला काय म्हणतात? चित्त, आहे की नाही. आणि अहंकार कशाला म्हणतात? या अभिमान धारण करते, आहे की नाही, तिला काय म्हणतात? अहंकार. आलं का नाही लक्षात? असंच आहे ना. मग त्याच्यामध्ये विज्ञान म्हणजे काय? बुद्धी. आणि बुद्धी काय करते? निश्चय करते, आहे की नाही. जर समजा एखादा पदार्थ आपल्याला ह्या पुस्तकात विचारसागराचं ज्ञान करूनच घ्यायचं, असा जर बुद्धीने निश्चय केला तरच आपण काही याच्याविषयीचा विचार करू की नाही पुढचा. संकल्प विकल्प कशाने करू आपण? हे याच्यामध्ये काय आहे काय नाही, याचा काय उपयोग, हे सगळं सुरू कधी झालं? अगोदर बुद्धीने निश्चय केला की याचं ज्ञान करून घ्यायचं. म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बुद्धी काय करते? निश्चय करते. तेव्हा मन संकल्प विकल्प करतं. आणि मनाने एकदा संकल्प विकल्प केलं की मनाने असा संकल्प केला की अमुक पदार्थ आहे ना, तो पदार्थ मला प्राप्त झाला पाहिजे, त्यावेळेला ते मन काय करेल? त्या इंद्रियांच्या द्वारा त्या पदार्थापर्यंत जाईल. जर त्याला गरजच वाटली नाही, मनाने संकल्प बुद्धीने निश्चय केला नाही, तर मन संकल्प विकल्प करेल का? मनाने संकल्प विकल्प केला नाही तर इंद्रिय आणि मन यांचा संबंध होईल का? आणि त्यांचा संबंध झाला नाही तर त्या इंद्रियांचा आणि पदार्थाचा संबंध असला तरी त्याला ज्ञान होईल का? नाही. म्हणून गीतेमध्ये लिहिलेले, आता गीता तुम्ही हे करता ना, त्यावेळेला त्याचं चिंतन केलं पाहिजे. गीतेमध्ये असं काय आलंय? इंद्रिय आणि पराण्यावर इंद्रियेभ्य परम मनः आणि मनसस्तु पराबुद्धी यो बुद्धी परतस्तु साहा. तर थोडक्यात सांगतो, काही इंद्रिय आणि पराण्यावर, इंद्रिय हे श्रेष्ठ आहेत. हे विषय जड बाहेर असून काय उपयोग आहे का? एवढा व्यवहार व्हायचा असेल तर इंद्रियांचा संबंध झाल्याशिवाय होतो का? मग इंद्रिय श्रेष्ठ आहेत का हे विषय श्रेष्ठ आहेत? विषयांपेक्षा इंद्रिय श्रेष्ठ. विषय असून नसून काय उपयोग? इंद्रियांचा संबंध झाला तरच पुढच्या सगळ्या क्रिया घडतात, आहे की नाही. म्हणून इंद्रिय ही त्या पदार्थापेक्षा काय आहे? इंद्रिय आणि पराणी आहू, इंद्रिय त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. कठोपनिषदामध्ये पण हा विषय आलेला आहे. नंतर त्याच्यापेक्षा काय? इंद्रिय आणि पराण्य हो, इंद्रियेभ्य परम मनः, इंद्रियांपेक्षा मन काय आहे? पण मनाने संकल्प विकल्प केले नाही तर इंद्रिय आणि विषयाचा संबंध असून देखील ज्ञान होत नाही. काय अवघड जाते का हे? काही नाही ना. तर त्या ठिकाणी मन श्रेष्ठ आहे की नाही? बरं, मनाने किती श्रेष्ठ असलं पण बुद्धीने निश्चयच केला नाही तर काय होईल? बुद्धीने निश्चय केला नाही तर मन संकल्प विकल्प करणार नाही आणि इंद्रियाशी संबंध करणार नाही. आणि इंद्रियांशी संबंध केला नाही मनाने तर ते इंद्रिय आणि विषयाचा संबंध झाला तरी ज्ञान होणारच नाही. मग निश्चय कोणी केला पाहिजे? बुद्धीने केला पाहिजे. मग मनापेक्षा बुद्धी काय आहे? पर आहे, श्रेष्ठ आहे. मग इंद्रिय आणि पराण्य हो, इंद्रियेभ्या, इंद्रियेभ्या कोणतं रूप आहे? पंचमीचं रूप आहे की नाही. इंद्रियेभ्या म्हणजे इंद्रियांपेक्षा काय? इंद्रियेभ्या परम मनः, मन हे काय? त्याच्यापेक्षा पर आहे. आणि मनसस्तु परा बुद्धी, बरोबर आहे ना. मनापेक्षाही बुद्धी काय आहे? श्रेष्ठ आहे. आणि यो बुद्धे हे परतः तू सहा, आणि बुद्धीच्याही पलीकडे तो कोण आहे? तो परमात्मा आहे की नाही. मग आता जी बुद्धी आहे, जर तुम्हाला परमात्म्याचं ज्ञान करायचं झालं तर बुद्धी काय करावं लागेल? परमात्म्याकडे जावं लागेल. मग बुद्धी परमात्म्याकडे गेलं का मन सुद्धा कुठे जाईल? परमात्म्याकडे. मग इंद्रिय कुठे जातील? परमात्म्याकडे. आणि विषय हा परमात्माच आहे की नाही. बरोबर आहे की नाही. मग आपल्याला काय जी वृत्ती बाह्यमुख होती ती वृत्ती काय करावी लागेल? अंतर्मुख. मग ती सुद्धा काय? बुद्धी निश्चय आत्मज्ञान. आत्म्याचं ज्ञान करून घ्यायचं झालं तर बुद्धीला अंतर्मुख व्हावं लागेल. त्या बुद्धीचा अधिष्ठान जो आत्मा आहे त्या आत्म्याचा विचार करावा लागेल. मग त्या ठिकाणी आत्म्याविषयी संकल्प विकल्प करायचे झाले आपल्याला तर पहिल्यांदा काय पाहिजे? बुद्धीचा निश्चय. म्हणून भागवतामध्ये एक ओवी आहे की बुद्धी जेव्हा अहम ब्रह्मास्मी असं म्हणते त्यावेळेला मन सुद्धा उन्मन होतं. बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी असं आहे का ओवी? आठवतं. तेव्हा मनही होय उन्मन, बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी. हा सोहम, हा जई अहंकार धरी सोहमपण, जई अहंकार धरी सोहमपण.
तै चित्ती प्रगटे चैतन्य घन, तेव्हा मनही होय उन्मन, बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी. ते म्हणतात की अहंकार, अहम जो आहे ना, मी, अभिमान धरणारी वृत्ती, ती काय म्हणते, सोहम, तो अहंकाराने कुठं जाऊन बसला, सहा म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जाऊन बसला आहे की नाही. मग अहंकाराने जेव्हा सोहम असं म्हणायला लागलं, चांगलं लक्षात घ्या महाराज सांगा, सो अहंकार जरी सोहमपण, तो अहंकार आतापर्यंत काय म्हणत होता, देहोहम अस्मी, देह मी आहे, आता असं म्हणत होता. आता तो काय म्हणायला लागला, ब्रह्माहम अस्मी, मी ब्रह्म आहे. त्यालाच म्हणायचं सहा अहम, म्हणजे अहंकार धरी सोहमपण. अहंकाराने एकदा मी ब्रह्म आहे असं म्हटला तर मग चित्तामध्ये काय राहील, चित्ती चैतन्य, चित्ती प्रगटे चैतन्य घन, तेव्हा ते चैतन्य जे आहे ते चित्तात काय होतं, प्रगट होतं, म्हणजे अभिव्यक्त होतं आहे की नाही. आणि मनही होय उन्मन, म्हणजे मन संकल्प विकल्प करायचं होतं ते परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी गेलं होते, उन्मन झालं, म्हणजे ते संकल्प विकल्प करायचं थांबलं. आणि बुद्धी जी म्हणत होती, बुद्धीचा निश्चय काय होता, मी निश्चित देह आहे, देह मी आहे. आता तिचा निश्चय काय झाला, बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी, मी ब्रह्मच आहे. आता तुम्ही म्हणा इथं तर अहंकार सोमवर जाऊन बसला आहे की नाही, मग अशी प्रगती तुम्ही काय म्हणता का, यो बुद्धी हे परतस्त सहा. तर इथं सुद्धा अर्थ असा आहे की जेव्हा बुद्धी निश्चय करते ना मी ब्रह्म आहे, त्याच वेळेला अहम जो आहे तो त्या ब्रह्माचा अभिनिवेश धारण करतो, आणि तेव्हा चित्त चैतन्याचं काय, चित्तामध्ये चैतन्याचं प्रकटीकरण होतं. आणि त्याच वेळेला काय जे बुद्धीचा हा किंवा बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण आणि तत्परायण अहर्निशी असं माऊली म्हणतात. आणि अहंकारधरी सोहमपणे हे संत श्रेष्ठ नाथ महाराज म्हणतात. आणि हीच प्रक्रिया या ठिकाणी सांगतात की आपल्याला पहिल्यांदा काय पाहिजे, बुद्धीचा निश्चय पाहिजे. इथं विषय काय चाललाय, विज्ञान, हे तर झालं वेदांताच्या दृष्टीनं. हे क्षणिक विज्ञानवादी जे बौद्ध आहेत हे कसे आहेत, वेदांत विचाराला न मानता अनुमान प्रमाणाने क्षणिक असणारी बुद्धी, की जी बुद्धी एका क्षणात उत्पन्न होते, दुसऱ्या क्षणात राहून तिसऱ्या क्षणी तिचा नाश होतो, असं क्षणिक विज्ञानालाच ते आत्मा असं म्हणतात. त्याचं कारण ते सांगतात की मनाचा व्यापार बुद्धीचे अधीन आहे. मन काय आहे, मना जर बुद्धीने ठरवलं की संकल्प विकल्प करायचे नाही, मनामध्ये एक वृत्ती उत्पन्न होते आहे की नाही, ती गेली की नंतर दुसरी उत्पन्न होते, असे त्याला वृत्ती संधिकाल असं म्हणतात. मनामध्ये एक वृत्ती उत्पन्न झाली का ती काही कायम राहत नाही, ती परत जाते, नंतर दुसऱ्या वेळेला दुसरी वृत्ती निर्माण होते आहे की नाही. आता जर तुम्ही घटाच्या आकाराची झाली तर पुढं पटाच्या आकाराची, पण घटाच्या आकाराची वृत्ती आणि पटाच्या आकाराची वृत्ती होत असताना मध्ये थोडा संधी आहे की नाही, तर त्याला म्हणतात वृत्ती संधी काल. त्या वृत्ती संधी कालामध्ये कोणती वृत्ती आहे का घटाच्या आकाराची नाही आणि पटाच्या आकाराची नाही, एक वृत्ती निघून गेली आणि दुसरी वृत्ती उत्पन्न झाली नाही, असा मधला जो काल असतो त्याला म्हणतात वृत्ती संधी काल आहे की नाही. जसं पाणी चाललंय प्रवाहाने, आपण काय म्हणतो कालच्याच पाण्याने स्नान केलं, कालच्या पाण्याने कधी स्नान करता येईल का, ते पाणी समुद्राला मिळालं गेलं, एक पाणी गेलं आणि मागचा प्रवाह दुसरा आला नाही, असा मधला जो पात्रातला भाग आहे कोरं पात्र, तर त्याचं पात्र नाही का, पात्र आहे, पण त्याच्यातला एक प्रवाह निघून गेलेला आहे आणि दुसरा प्रवाह त्याला अजून मिळाला नाही, अशा मधल्या काळात जी पात्राची स्थिती तीच ह्या अंतकरणाची स्थिती, की अंतकरणाचा परिणाम झालेली वृत्ती, एक घटाकार झालेली वृत्ती निघून गेली आणि अजून पटाकार झालेली नाही, अशा मधल्या काळामध्ये असणारा जो काल आहे, मधला जो काल आहे त्या कालाला काय म्हणतात वृत्तीचा संधिकाल, दोघांना सांधणारा काल आहे. तसं या ठिकाणी सांगतात की हे जे मन आहे तर या मना याचा वृत्ती संधिकाल आहे की नाही, मग त्या वृत्ती संधी कालामध्ये पुन्हा आपल्या घटाच्या आकाराची वृत्ती होते, पुन्हा पटाच्या आकाराची वृत्ती होते. याचा अर्थ काय, बुद्धीने निश्चय केला की पट पाहायचा घट पाहायचा, त्याच वेळेला मन काय होतं त्याचा आकार धारण करतं. म्हणजे मनाने त्या पदार्थाचा आकार करणं किंवा संकल्प विकल्प करणं हे कोणाच्या अधीन आहे, बुद्धीनं. बुद्धीनं निश्चय केला की एक वृत्ती निघून गेली आणि दुसरी वृत्ती आली नाही, अशा वेळेला कोणताही संकल्प विकल्प करायचा नाही, त्याला म्हणतात चित्ताचा निरोध आहे की नाही. त्याला म्हणतात तुष्णी नावाची अवस्था. ती तुष्णी नावाची अवस्था जर कोणी प्राप्त करायची ठरवली तर करू शकतो की नाही,
का बुद्धीनं निश्चय केला मनाला कोणताही संकल्प विकल्प करू द्यायचा नाही. संकल्प विकल्पाला थांबवणं म्हणजेच वृत्तीला स्थिर करणं ना, म्हणजेच वृत्तीचा निरोध करणं. वृत्तीचा निरोध करणं म्हणजे वृत्तीमध्ये कोणतं अंतःकरणामध्ये वृत्तीला कोणताच आकार प्राप्त करू द्यायचा नाही. अशी जी स्थिती आहे ती करायची ठरवली तर होऊ शकते की नाही, ही एक अभ्यासाची स्थिती आहे. त्याला ह्या स्थितीचा अभ्यास वाढवण्याला अमृतानुभवामध्ये निकराचा आत्मभाव असं म्हटलेलं आहे. अमृतानुभवामध्ये त्याला निकराचा म्हणजे पराकोटीचा आत्मभाव की ज्याच्यामध्ये कोणतीच वृत्तीचं उत्थान नाही, अशा प्रकारचे ज्याला आपण म्हणतो निर्विकल्प समाधी पर्यंत ती जाणारी अवस्था, ज्याच्यामध्ये जगताचं कोणतंही भान नाही, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रमाता प्रमाण आणि प्रमेय ही त्रिपुटी नाही, ध्याता ध्यान आणि ध्येय ही त्रिपुटी नाही. फक्त त्या ठिकाणी वृत्ती जी आहे ती अधिष्ठानामध्ये लीन झालेली आहे आणि वृत्तीमध्ये कोणताही तरंग उठत नाही. बरोबर चाललंय ना. तर अशी असणारी जी स्थिती तिला म्हणतात तुष्णी अवस्था, तिला म्हणतात वृत्ती संधिकाल, बरोबर ना. तिला म्हणतात चित्ताची निरुद्ध अवस्था असं त्याला म्हणतात. तर अशा प्रकारची ही जी स्थिती आहे ही स्थिती कोणाच्या आधी नाही. मन तर आता लागलं संकल्प विकल्प करायला. संकल्प विकल्प बुद्धीनं पहिल्यांदा त्या तसा निश्चय केला अमुक पदार्थ पाहिजे, त्या पदार्थाविषयी संकल्प विकल्प सुरू झाले. म्हणजे संकल्प विकल्प हा मनाचा व्यापार आहे आणि निश्चय हा बुद्धीचा व्यापार आहे. पण मनाचा व्यापार हा बुद्धीच्या अधीन आहे. मग जो ज्याच्या अधीन असतो, जो ज्याच्या अधीन असतो तो मुख्य का गौण? जो ज्याच्या अधीन असतो तो गौण आहे का मुख्य आहे? गौण आहे, आहे की नाही. आणि जे ज्याच्या अधीन असतं ते मुख्य आहे का गौण आहे? हा मुख्य. जे ज्याच्या अधीन असतं, आहे की नाही, ते काय झालं? मुख्य झालं. बरोबर आहे ना. मग बुद्धी काय झाली? मुख्य. आणि मन काय झालं? गौण. मग मनापेक्षा बुद्धी काय झाली? श्रेष्ठ. मग आत्मा मनाला म्हणावं का आत्मा बुद्धीला म्हणावं? बुद्धीला म्हणावं, कारण बुद्धीच्या अधीन काय आहे? मन आहे. हे कोणाचं चाललंय? विज्ञान आत्मवाद्यांचं मत चाललंय, जे विज्ञानालाच आत्मा किंवा तेच आपलं स्वरूप आहे असं समजतात त्यांना. महाराज लक्षात आलं ना? चाललेलं तुमच्या लक्षात येतं म्हणूनच विचारलं. पण जितकं लक्षात येतं त्यापेक्षा जास्त घ्यायचं म्हणून विचारलं. बुद्धीच मनाचा आकार धारण, मनाचा व्यापार बुद्धीच्या अधीन आहे. आणि पुढे जाऊन ते काय म्हणतात? बुद्धीच मनाचा आकार धारण करते, कारण सगळं काय आहे? अंतःकरणच आहे. बुद्धी असो मन असो सगळं काय आहे? अंतःकरणच आहे. तेव्हा बुद्धी निश्चय करते आणि जेव्हा संकल्प विकल्प व्हायला सुरुवात होता तेव्हा ती निश्चयात्मिका असणारी जी अंतःकरणाची वृत्ती तीच पुन्हा काय होते? मनोरूप अंतःकरणाचा आकार धारण करते. म्हणजे बुद्धीच काय होते? क्षणिक असणारी जी बुद्धी तीच मन होते, म्हणजे तीच मनाचा आकार धारण करते. म्हणून क्षणिक विज्ञान रूप बुद्धीच आत्मा आहे, मन आत्मा नाही. मग मुख्यत्व कोणाला आलं? क्षणिक विज्ञान. ज्या क्षणिक विज्ञानाचाच परिणाम म्हणजे काय होतं? मन. म्हणजे त्याचं कारण कोण आहे? बुद्धी. आणि कार्य कोण आहे? मन. मग क्षणिक विज्ञानालाच काय म्हणावं? आत्मा असं म्हणावं. मन आत्मा नाही याचा अभिप्राय हा आहे की सर्व पदार्थ विज्ञानाचेच आकार असून ते विज्ञान प्रकाश रूप आहे. बघा हे कोणाचं मत आहे? क्षणिक विज्ञानवाद्यांचं मत आहे. तर ते म्हणतात हे जे सर्व पदार्थ आहेत ना हे बाह्य पदार्थ नाहीत. त्या पदार्थांना बाह्य कोणताही पदार्थ ते मानत नाही. त्याला म्हणतात काय एक बाह्य पदार्थवादी आणि एक आभ्यंतर पदार्थवादी. तर ते म्हणतात की बाह्य पदार्थ नाहीत. म्हणजे क्षणिक विज्ञान पदार्थ कशाला कुठं मानतं? आतमध्ये. आतमध्ये कोण आहे? बुद्धी, आहे की नाही. आणि ही बुद्धीच काय करते? पदार्थाचा आकार धारण करते. समजा तुम्हाला आता रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला तर बाहेर सर्प आहे का ते म्हणतात? नाही. सर्प तर नाहीच नाही. रज्जू तरी आहे का बाहेर? रज्जू सुद्धा काय रज्जूचा किंवा सर्पाचा आकार कोण धारण करते? बुद्धीच आकार धारण करते. बाहेर ते पदार्थ नाही. यांना म्हणायचं आभ्यंतर पदार्थवादी. ते काय बाह्य पदार्थ मानत नाही. कोण? हे क्षणिक विज्ञानवादी बौद्ध. ते म्हणतात की पदार्थ बाहेर नाहीच आहे, पदार्थ सगळे कुठे आहेत? आतमध्ये. ते बुद्धीच त्या पदार्थांचा आकार धारण करते. याला म्हणतात क्षणिक विज्ञानवादी. आणि ते विज्ञान कसं आहे? ते म्हणतात एका क्षणात उत्पन्न होतं, दुसऱ्या क्षणात राहतं, तिसऱ्या क्षणामध्ये त्याचा नाश होतो. परंतु ते नाश होतो असंही म्हणतात, परंतु त्यांच्या ठिकाणी ते म्हणतात ते विज्ञान मात्र कसं आहे? प्रकाश रूप आहे असे पुन्हा म्हणतात. म्हणजे प्रकाश म्हणजे ज्ञान. ते ज्ञानरूप आहे, क्षणिक आहे
बरोबर ना. आणि तेच मनाचा आकार धारण करतंय. आता ही मतं सगळी खंडित आहे, आपल्याला माहिती आहे. पाठीमागं ह्या मताचं खंडन केलं नाही. यांची कोणती ख्याती आहे? आत्मख्याती. त्या आत्मख्यातीचं खंडन केलेलं आहे. पण त्यांची मान्यता मात्र अशी आहे की बुद्धीच मनाचा आकार धारण करते, ती बुद्धी क्षणिक आहे आणि प्रकाश रूप आहे. कारण ज्ञान कसं होतं घटाधिकाच्या पदार्थात, याचा अर्थ त्या क्षणिक बुद्धी जर त्याचा आकार धरते तर त्या बुद्धीला काय म्हणावं लागेल? ज्ञानरूप मानावंच लागेल. मग ते ज्ञानरूपही मानतात, क्षणिकही मानतात. सर्व पदार्थ विज्ञानाचेच आकार असून ते विज्ञान प्रकाशरूप आहे. म्हणजे बाहेरचा कोणताही पदार्थ दिसला ना तो पदार्थ नाही, त्या पदार्थाचा आकार बुद्धीनंच किंवा विज्ञानानेच धारण केला आहे, अशी त्यांची दृढ मान्यता आहे. क्षणामध्ये विज्ञानाची उत्पत्ती आणि नाश होतो. पहिल्या ते म्हणतात त्या विज्ञानाची एका क्षणामध्ये त्या विज्ञानाची म्हणजे बुद्धीची काय होते? उत्पत्ती आणि नाश. बरं, आता ह्या जर क्षणिक बुद्धीची उत्पत्ती आणि नाश मानला तर हे असणाऱ्या आत्मख्यातीवर कोणता दोष दिला होता पाठीमागं? त्या मनुष्याला प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष होणार नाही. जर समजा मी लहानपणी आजोबांच्या मांडीवर खेळत होतो आणि तोच मी आता नातवांना मांडीवर खेळवतो, अशा प्रकारची प्रत्यभिज्ञा होईल का? कारण बुद्धीनं त्या पदार्थाचा आकार धारण केला, तो पदार्थही गेला आणि ती बुद्धीही गेली. आता तो 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 मी खेळत होतो आजोबांच्या मांडीवर, याचं त्याला परत ज्ञान होईल का? प्रत्यभिज्ञा ज्ञान म्हणजे काय? स्मृती ज्ञानपूर्वक प्रत्यक्ष ज्ञान आहे का ना. पहिले आजोबांच्या मांडीवर खेळत होतो याची काय आहे? स्मृती. आणि तोच मी आता नातवाला मांडीवर खेळतो याचं काय आहे? प्रत्यक्ष. असं होईल का? नाही. कारण ती बुद्धी क्षणिक म्हणलं की क्षणिक बुद्धीबरोबर तो पदार्थही गेला. आता त्याची आठवण कोणाला होईल? कोणाला स्मरण होईल? आहे की नाही. कारण ज्यांनी अनुभवलं खेळणारा वेगळा आणि सांगणारा वेगळा. असं होईल का? रामरावचं ज्ञान श्यामरावला होईल का? नाही, होणार नाही. आणि होतं तर खरं. म्हणून प्रत्यभिज्ञा प्रत्यक्षाची संगती लागत नाही. यासाठी आत्मख्यातिमत काय आहे? खंडित आहे असं सांगितलं. पहिल्या विज्ञानाप्रमाणे दुसऱ्या विज्ञानाची उत्पत्ती झाली असता पूर्व विज्ञानाचा नाश होतो. त्यांनी सांगितलं एक विज्ञान उत्पन्न झालं का दुसऱ्या विज्ञानाचा काय होतो? नाश. पहिल्या विज्ञानाप्रमाणे दुसऱ्या विज्ञानाचं पहिलं विज्ञान उत्पन्न होतं, नंतर दुसरं विज्ञान उत्पन्न झालं की पहिल्या विज्ञानाचा नाश होतो. तिसरं विज्ञान उत्पन्न झालं की दुसऱ्या विज्ञानाचा नाश होतो असं ते सांगतात. पहिल्या विज्ञानाप्रमाणे दुसऱ्या विज्ञानाची उत्पत्ती झाली असता पूर्व विज्ञानाचा नाश होतो. तसेच तृतीय विज्ञानाची उत्पत्ती झाली असता द्वितीय विज्ञानाचा नाश, चतुर्थाची उत्पत्ती आणि तृतीयाचा नाश, अशी नदीप्रमाणे विज्ञानाची धारा आहे. नदीची जशी धार आहे तशी ही विज्ञानाची काय आहे? धार आहे. एक उत्पन्न होतं आणि नाश पावतं, दुसरं उत्पन्न होतं, दुसरं नाश पावतं, तिसरं उत्पन्न होतं. एकाची उत्पत्ती आणि एकाचा नाश, अशी ही विज्ञान धारा अखंडित चालू आहे. अशी विज्ञानाची धारा आहे. ती विज्ञानधारा एक आलय व दुसरी प्रवृत्ती अशी दोन प्रकारची आहे. ह्या विज्ञानधारा जी आहे ना, त्या विज्ञानधारेमध्ये दोन प्रकार सांगतात. एक आलय विज्ञानधारा आणि एक प्रवृत्ती विज्ञानधारा. ज्यात अहम अहम अशी विज्ञानधारा असते तिलाच विज्ञानधारा, आलय विज्ञानधारा किंवा बुद्धीही म्हणतात. आता एका विज्ञानाची उत्पत्ती आणि दुसऱ्या विज्ञानाची उत्पत्ती आणि पहिल्या विज्ञानाचा नाश, असं हे सारखं चक्र मानतात. कोण? क्षणिक विज्ञानवादी बौद्ध. तर त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे दोन प्रकार केले, एक आलय विज्ञानधारा आणि एक प्रवृत्ती विज्ञानधारा. तर ते म्हणतात ज्याच्यामध्ये, आता ही कोणती आलय विज्ञानधारा कोणती? जिच्यामध्ये अहम अहम अशी प्रतीती असते तिला म्हणतात आलय विज्ञानधारा. समजा आता मी वृद्ध आहे, मी तरुण आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, किंवा मी पूर्वी अमुक अनुभवलं, आता मी असा अनुभवतो, पुढे मी असा अनुभवणार आहे. त्या प्रत्येकात मी अहम अहम असं ऐकी नाही. म्हणजे अहमलाच काय म्हणतात? ते आलय विज्ञानधारा असं म्हणतात. अहम अहम अशी जी विज्ञानधारा असते तिलाच आलय विज्ञानधारा म्हणतात. किंवा बुद्धी. आलय विज्ञानधारेचं दुसरं नाव काय आहे? अहम अहम प्रतीती जिच्यामध्ये होती ती कोण आहे? बुद्धी. म्हणून अहम अशी जी आलय विज्ञानधारा आहे तिचं दुसरं नाव काय आहे? बुद्धी असं म्हणतात. हा घट आहे, हे शरीर आहे, अशा विज्ञानधारेत प्रवृत्ती विज्ञानधारा म्हणतात. आलय आणि प्रवृत्ती. जे अहम अहम रूपाने असते तिला म्हणायचं आलं. काय? अहम रूपाने असते तिला म्हणायचं आलय विज्ञानधारा.
ऐकी नाही, बुद्धीच आकार धारण करते की नाही अहमचा जेव्हा धारण करते तेव्हा तिला आलय विज्ञानधारा म्हणतात. आणि हा घट आहे, हा पट आहे, असं जेव्हा तिला इदम रूपाने ज्ञान होतं त्याला काय म्हणतात, प्रवृत्ती विज्ञानधारा. आलय विज्ञानधारेपासून काय, हा घट आहे, हे शरीर आहे, हा म्हणजे ह्या अहम पासून वेगळा असणारं जे पदार्थ आहेत, हा घट आहे, हे शरीर आहे, हा पट आहे, ही सुद्धा काय आहे, विज्ञानधाराच आहे ना, विज्ञानच त्याचा आकार धारण करते ना, तर त्याला म्हणतात अशा विज्ञानधारेस प्रवृत्ती विज्ञानधारा म्हणतात. आलय विज्ञानधारेपासून प्रवृत्ती विज्ञानधारेची उत्पत्ती होते. अगोदर आलय विज्ञानधारा झाली तर प्रवृत्ती विज्ञानधारा होईल. अहम असलं तर मग इदम होईल. अहम अगोदर आणि विलय आपलं अहम अगोदर आणि इदम नंतर. म्हणून काय म्हणतात, आलय विज्ञानधारा हे कारण आहे आणि प्रवृत्ती विज्ञानधारा हे कार्य आहे. म्हणून ते म्हणतात की ह्या आलय विज्ञानधारेपासून प्रवृत्ती विज्ञानधारेची उत्पत्ती होते. मनाचे स्वरूप प्रवृत्ती विज्ञानधारेत आहे म्हणून ते आलय विज्ञानरूप बुद्धीचे कार्य आहे. आता बघा, मनाचे स्वरूप हे प्रवृत्ती विज्ञानधारेत आहे. मन म्हणजे काय, अहमला काय म्हणतात, आलय विज्ञानधारा, आणि इदमला काय म्हणतात. मग आता तुम्ही सांगा की या ठिकाणी अहम ही जी आलय विज्ञानधारा आहे तिला दुसरं नाव काय आहे, बुद्धी आहे की नाही, बरोबर आहे की नाही. आणि संकल्प विकल्प करणारं जे मन आहे हे त्या बुद्धीचं काय आहे, कार्य आहे. मग अगोदर कोण आहे, आलय विज्ञानधारा, नंतर कोण आहे, प्रवृत्ती विज्ञानधारा. आलय विज्ञानधारेचं नाव काय आहे, बुद्धी. तिच्यामध्ये कोणती प्रवृत्ती असते, कोणतं स्फुरण असतं, अहम. आणि प्रवृत्ती विज्ञानधारेमध्ये कोणतं असतं, इदम आहे की नाही. मग आता आम्ही जेव्हा म्हणतो की बुद्धी हे मनाचं कारण आहे असं म्हणताना इथपर्यंत आता तुमच्या लक्षात आलं ना, तर ते सांगतात की मनाचे स्वरूप प्रवृत्ती विज्ञानधारेत आहे. मनाचं स्वरूप म्हणजे काय, मन बुद्धी काय म्हणते, आज माझ्या मनाला थोडंही करमत नाही आहे की नाही, माझं मन दुःखी आहे असं म्हणते की नाही. माझं मन म्हणते म्हणजे मनाहून मी कसं आहे, भिन्न आहे. आणि म्हणजे अहम वेगळा आणि मम वेगळं आहे की नाही. म्हणजे मम कोण आहे, तर माझं मन हे काय झालं, मम कोटीत आलं आहे की नाही. आणि बुद्धी काय कोटीत आलेली, अहम कोटीत आली. म्हणून मन हे काय झालं, मन हे झालं प्रवृत्ती विज्ञानधारा, आणि त्याचं कारण कोण झालं, आलय विज्ञानधारा रूपी बुद्धी. लक्षात येते ना महाराज, येते ना लक्षात. तुमच्या तर आलंच पाहिजे, तुमच्या तर आलं तर ते कायम स्थिर राहील. आमचं जरी झालं तर आमचं स्थिर राहणार नाही. जे माणूस संतांची सेवा करतं त्याचं ज्ञान स्थिर राहतं, त्याचं ज्ञान स्थायी राहतं. आणि इतरांचं केलेलं हे जे ज्ञान आहे हे इतिहास भूगोलासारखं 3ऱ्या वर्गात गेलं का मावळून जातं. म्हणून ते सेवा करतात तात्यांची, म्हणून त्यांचं ज्ञान स्थिर होईल. पण झालं पाहिजे, नाही तर मग काय त्याच्यापासून पुण्य निर्माण होईल. हे नाही केलं तर फक्त पुण्य निर्माण होईल. याच्या सहित ते केलं तर पुण्य निर्माण होईल तपस्येचं, आणि ज्ञानही फलीभूत होईल. आलय विज्ञानधारेपासून ताते एकटे चालले की ते बरोबर जातात, ते कुठं पडतील म्हणून लगेच पळत जातात, त्यांच्या बरोबर जातात लगेच. आलय विज्ञानधारेपासून प्रवृत्ती विज्ञानधारेची उत्पत्ती होते. मनाचे स्वरूप प्रवृत्ती विज्ञानधारेत आहे म्हणून ते आलय विज्ञानरूप बुद्धीचे कार्य आहे. आता सांगतात ह्या आलय विज्ञानधारेपासून काय होते, प्रवृत्ती विज्ञानधारेची उत्पत्ती होते. मनाचे स्वरूप प्रवृत्ती विज्ञानधारेत, मन कोणतं आहे, प्रवृत्ती विज्ञानधारा, आणि बुद्धीचं काय आहे, आलय विज्ञान आहे की नाही. म्हणून मनाचे स्वरूप प्रवृत्ती विज्ञानधारेत आहे म्हणून ते आलय विज्ञानरूप बुद्धीचे कार्य आहे. बरोबर ना. मनाला काय म्हणायचं, प्रवृत्ती विज्ञानधारा, आणि बुद्धीला काय म्हणायचं, आलय आपलं विज्ञानधारा. मग मनाचं स्वरूप कसं झालं, प्रवृत्ती विज्ञानधारा, बुद्धीचं स्वरूप झालं आलय विज्ञानधारा. आलय विज्ञानधारा बुद्धी हे झालं कारण, आणि प्रवृत्ती विज्ञानधारा मन हे झालं कार्य. याकरिता बुद्धीच आत्मा आहे. मग आता मन श्रेष्ठ का बुद्धी श्रेष्ठ, मग काय म्हणावं, मनालाच आत्मा म्हणण्याऐवजी बुद्धीला आत्मा असं म्हणावं. बघा, बुद्धीला आत्मा म्हणण्यासाठी कारण काय आहे, आपण त्याचा किती उपयोग करतो. पुढे वेदांत हे काय मानत नाही, काय मानत नाही, वेदाला मानत नाही. वेदाच्या पद्धतीने विचार न करता स्वबुद्धीनं विचार करतात. परंतु एवढं तर मानलं की नाही, ह्या विषयांपेक्षा मनात आपलं इंद्रियापेक्षा मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. आता फक्त काय करायचं, आपल्याला स्वबुद्धीनं विचार केला तर बुद्धीला आत्मज्ञान होत नाही स्वबुद्धीनं. म्हणून त्यासाठी काय करावं लागतं, वेदांत वाक्याचं साह्य, गुरूंचं साह्य घ्यावं लागतं. आता इतका जरी विचार आपला पोहोचला तरी बुद्धीला जेव्हा ज्ञान होत नाही, तेव्हा जेव्हा आपली तळमळ होते, त्यावेळेला कोणीतरी आपल्याला सांगेल, एखादी आकाशवाणी होईल
किंवा एखादा महात्मा जीवनात येईल किंवा आपली तळमळ असं वाटेल की काय कैमी उद्धार पावेन किंवा आता मला कोण भेटेल. तुका म्हणे काय चिंता वाटे कोण भेटे सांगे सा, आता मला हे सांगणारा कोण भेटेल अशी चिंता वाटते. आणि त्यावेळेला काय होतं, आपोआप आईशी कर्मे साम्य दशा जे तवय विरेशा, ते तर सद्गुरू अपैसा भेटेचे का. म्हणून मग तुम्ही म्हणणार की बौद्धांचा विचार फुकट गेला का. फुकट गेला नाही, त्याचं सुद्धा कामाला आला. म्हणून स्वामी महाराज म्हणतात काही करा मरू नका. मरू नका बौद्धाचा करा, नाही तर चार वाकाचा करा, विचार करा. विचारात जायते बघा, तुमचा विचार आपोआप तुम्हाला पुढच्या पायरीवर घेत जाईल. याचा अर्थ नास्तिक व्हावं म्हणून नाही. यांना किती काळ लागेल सांगता येत नाही, आहे की नाही. आणि वेदाच्या साह्याने गेलं तर लगेच, आहे की नाही. मी कधी सांगितलं एकदा पुण्याला आम्ही गेलो होतो स्वामी महाराजांच्या बरोबर. आणि ते हे नाही का कोणतं शिवाजीनगरला ते हवामान खात्याचं काय त्याला काय हवामान खात्याचं सांगणारी कोणती त्याला वेधशाळाच का, वेधशाळा. आणि त्याच्या पाठीमागच्याच बाजूला जायचं होतं आम्हाला. आम्ही स्टँडमध्ये उतरलो, तेव्हा बस नव्हत्या. स्टँडमध्ये उतरलो आणि त्या माणसांनी त्या रिक्षावाल्याला विचारलं की अमक्या ठिकाणी जायचं, बसा म्हणे. आणि बसलो आम्ही आणि त्याने तिथं आम्हाला बसवलं आणि पुन्हा एक चक्कर मारून आणले आणि पुन्हा तिथंच उभं केलं, थोडंसं पुढं म्हणजे इतकं पुढं केलं. आणि हे काय हेच आहे म्हणे ते घर. आणि गेलो मग आम्ही तिथं. स्वामी महाराज म्हणले अरे बाबा तू आम्हाला मग इथंच जर होतं इथून हाताने काय नाही सांगितलं. ते म्हणलं मग माझा धंदा कसा चालायचा. मग त्याने ते फिरवून आणलं, 10 रुपये घेतले आणि आम्हाला ते सांगितलं परत. तसं इतर दर्शन जे आहे ना, यजिजो बजिजो पूजिजो परी प्रवेश एका द्वारे. प्रवेश एकाच वेदांत शास्त्राचं चिंतन केलं तरच प्रवेश होतं, इतरांनी होत नाही. परंतु असं फिरून आलं म्हणजे त्याचं काय होतं, महत्त्व कळतं. किंवा फिरणं वायाला जात नाही. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की एक परवा मला वाटतं स्वामी महाराजांनी सांगितलं एका दगडावर 100 घाव घातले आणि 100व्या घावात दगड फुटला. 99 घाव व्यर्थ गेले का, नाही. त्याच्यामुळे तो दगडाला ठिसूळपणा निर्माण झाला आणि पुन्हा आपल्याला तो दगड शेवटच्या घावात फुटला. तसा वेदांताचा घाव हा शेवटचा आहे. पण त्याच्या अगोदर हे सगळं जर दार्शनिक आपण अभ्यास केला तर आपली बुद्धी सूक्ष्म होते, बुद्धी अंतर्मुख होते, सत्यान्वेषणाची तिला आस लागते. आणि अशा वेळेला त्या पुण्यानेच त्या प्रयत्नाच्या पासून निर्माण झालेलं जे अदृष्ट तर ते काय होतं, साह्य होतं आणि मनुष्याला यथार्थ बोध होतो. म्हणून या ठिकाणी हे जे बौद्ध आहे ना, हे सुद्धा फार त्या गौतम बुद्धाचं सांगतात की गौतम बुद्धांनी 12 वर्ष त्या बोधिवृक्षाखाली तप केलं. तप केल्यानंतर त्याला काय, आता मला चांगलं आठवत नाही, स्वामी महाराज सांगायचे, कधी सांगितलं असलं कोणाला आठवलं तर बघा, त्याचा थोडासा भाव माझ्या चांगला लक्षात नाही. हां, तर त्या एक संन्यासी महात्मा आला तिथं तीर्थयात्रेत, गया हिंदूंचं एक क्षेत्र आहे ना, तर त्या ठिकाणी तो आला हिंदू संन्यासी महात्मा. तर गौतम बुद्धाने त्याला वंदन केलं. तर आणि गौतम बुद्ध त्याच्याजवळ बसून मग त्यांनी काय आपण केलेली साधना वगैरे सांगितली आणि त्यांच्या नेत्रातून अश्रू आले. तर ते काय म्हणले की मला परमसुखाची अभिव्यक्ती नित्य निरंतर व्हायला पाहिजे. आपण ज्याला त्या गवळणी कशा म्हणतात, नित्यानंदापुढे आनंद तो कोण, असा नित्यानंद मला प्राप्त व्हायला पाहिजे आणि याच्यासाठी मला काहीतरी सांगा असं त्यांनी सांगितलं. त्यासाठी साधन काय केलं तर त्यांनी सांगितलं मी 12 वर्ष साधन केलं, मला निर्विकल्प समाधीचा पण लाभ आहे. परंतु समाधीतून उत्थान झालं की माझं मन एकदम विषण्ण होतं. तेव्हा मला काय वाटतं तीच जी अनुभूती आहे ती मला निरंतर असावी असं मला वाटतं. असं सांगतात की हिंदू संन्यासाला गौतम बुद्धांनी सांगितलं. गौतम बुद्धाचं आणि वेदांताचं जे काही तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये बरेच लोक म्हणतात, आचार्यांना देखील प्रच्छन्न बौद्ध म्हणतात. अहो जर आपण पाहिलं ना, हे बौद्ध मत आहे का वेदांत मत हेच कळत नाही. आणि त्याचा ग्रंथ कोणता आहे तर गौडपाद कारिका. जर आपण गौडपाद कारिका जर पाहिल्या तर हा ग्रंथ बौद्धाचा आहे का वास्तविक तो वेदांताचा उच्च कोटीचा ग्रंथ आहे. तो काही बौद्धांचा ग्रंथ नाही, तो मांडुक्य उपनिषदावरच्या गौडपादांनी लिहिलेल्या कारिका आहे की ज्याच्यावर भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी भाष्य केलं. पण आपल्याला मात्र भ्रम होत राहतो. इतकंच नाही तर काही बौद्धांचे जे पारिभाषिक शब्द आहे त्याची मांडुक्य उपनिषदामध्ये, आता तुमचं मांडुक्य झालं ना, तर मांडुक्य उपनिषदामध्ये देखील ते शब्द बौद्ध दर्शनाचे दिसतात. आणि अशा वेळेला आपल्याला एकदम भ्रम पडतो, घोटाळ्यात पडतो आपण. असू द्या. तर याच्या ठिकाणी जेव्हा गौतम बुद्धाच्या नेत्रातून अश्रू पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की तुला नित्य समाधानाची अभिव्यक्ती पाहिजे ना, तर त्यांनी त्याला एवढंच सांगितलं की ह्या एवढी जी तुझी इच्छा आहे ना,
हे सोड म्हणजे तुला नित्य सुखच आहे, असं एकच वाक्य गौतम बुद्धाला सांगितलं. फक्त याची इच्छा सोड. कारण नित्य आनंदरूप असणारा तू आत्मा आणि तुला पुन्हा आनंदाची इच्छा होते, म्हणजे पाण्यालाच काय लागली, तहान लागली, असं आहे की नाही. आता मोठे ते मोठेच, त्यांना काय त म्हणता तपेल, त्यांना लगेच लक्षात आलं आणि तत्क्षणी जे बुद्ध त्याला एकदम निर्विकल्प समाधी लागला. आणि त्यावेळेला त्याला वाटलं की आता समाधी असो नाहीतर व्युत्थान असो, मी कसं आहे आनंदरूप. उलट मला खरं दुःख सुरू काय झालं, सुखाच्या अभिव्यक्तीची इच्छा करणं हेच दुःखाचं काय झालं, बीज आहे, असं त्यांच्या लक्षात आलं. मग आता त्याचं गेलेलं तुम्हाला आम्हाला एवढं सांगितलं आणि एक वाक्य इच्छा सोड निरीच्छ हो म्हणजे झालं असं म्हणल्याने होईल का आपल्याला? नाही. गौतम बुद्धांनी त्याच्यासाठी लागणारा जो बौद्धिक स्तरावरचा जिथपर्यंत बुद्धी विचार करते तिथपर्यंत हा सगळा विचार केला आणि तो विचार ठप्प झाला. आणि जेव्हा त्याला काही सुचेना त्यावेळेला मार्ग कोण आहे, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. महापुरुषांना शास्त्र जाणणाऱ्या आणि अनुभवी पुरुषांना शरण जाणं, त्याप्रमाणे शरणागती झाल्याबरोबर तत्क्षणात त्याचं कार्य झालं. आपल्या तुम्हाला आम्हाला निरीच्छ म्हणल्याने झालं असतं का? आपल्याला होणार नाही. आपण उलट त्याचा फायदा घेतला असता. मी सांगितलं ना, स्वामी महाराजांकडे एक दाखवलं का पाठात, पंचदशीमध्ये मला वाटतं एक दिवस दाखवलं मी, ते येतात अजूनही थकलेले. तर लोहगावचा एक मनुष्य स्वामी महाराजांच्या आणि माऊलींच्या दर्शनाला तो उन्हाळा पावसाळा वेळा कैक वर्षापासून येतो. आता पूर्ण थकल्यामुळे तो मधून मधून येतो. तर पायी दररोज लोहगावून पायी असं कित्येक वर्ष, किती उन्हाळा पावसाळा पूर काही असलं तरी तो चुकला नाही कधी तो मनुष्य. तर त्या श्रीमंत आहे मारवाडी. तर तो स्वामी महाराजांना म्हटला की मला तुम्हाला काहीतरी द्यायचे. स्वामी महाराज म्हणले मग मला काही गरज नाही, मला याची आवश्यकता नाही. त्याने अनेक वेळा प्रयत्न केले. अजूनही त्यांनी घेतलेल्या 10 पूजा आहेत माऊलीच्या मंदिरात, स्वामींच्या नावाच्या महिमन पूजा आहेत 10 पूजा. तर त्यांनी एक दिवस स्वामी महाराजांना सांगितलं तुम्ही काहीतरी स्वीकारा, पण तो स्वीकारायचा नाही. तिथल्याच कोणीतरी बसलेल्या आमच्या पाठामध्ये कोणीतरी एका तथाकथित महाराजांना जाऊन सांगितलं की ह्या माणसाजवळ खूप पैसा आहे, स्वामींना देतो पण ते काही घेत नाहीत म्हणे. मग ते म्हणे ठीक आहे आपण त्याला काहीतरी मागू आपल्या कार्यासाठी म्हणून त्यांनी त्याला बोलून घेतलं एक दिवस त्या एका शिष्याच्या माध्यमातून. तो गेला. तिथं गेल्यावर त्यांनी सांगितलं की असं आहे की तुम्ही आमच्या धर्मशाळेसाठी किंवा आश्रमासाठी काही मदत काय देता तुम्ही? त्यांनी उत्तर काय दिलं, मी तुम्हाला वाटेल ते देऊ शकतो म्हणे, देऊ शकलो असतो म्हणे, पण काय करावं स्वामी महाराजांच्या श्रवणामध्ये ते मी निरीच्छ झालो म्हणे. त्यांनी सांगितलं काय स्वामी महाराज काय लिहितात की निरीच्छ व्हा, तर मी निरीच्छ झालो त्यामुळे मला तुम्हाला देण्याची इच्छाच राहिली नाही असं. तर आपलं चिंतन याच्यासाठी चांगलं आहे. निरीच्छ व्हा हे गौतम बुद्धालाही सांगितलं आणि निरीच्छ व्हा आपल्याला सांगितलं. तर आपण काय केलं त्याचा आपलं डोकं वेगळंच चाललं आहे की नाही. पण गौतम बुद्धाला का फलीभूत झालं तर त्याच्या पाठीमागे त्याची पूर्व केलेल्या विचाराच्या तपस्येची फार मोठी भूमिका होती की जी आपल्या ठिकाणी नाही. म्हणून आपण लगेच ते काय बौद्ध आहे ते काय आयुर्वेदिक आहे ते चार वाक्य असं म्हणून चालत नाही. त्या दर्शनांचा बारकाईने आपण अभ्यास केला पाहिजे, ज्याला म्हणतात दार्शनिक विचार. आता ते म्हणजे आपल्याला जितका होईल तेवढा कृती प्रभाकरामध्ये थोडासा अधिक आला, समजा पंचदशीमध्ये आणखी कुठं काय आला, सर्व दर्शन संग्रहामध्ये आणखीन आला, किंवा एका एका दर्शनाचे स्वतंत्र ग्रंथ. फक्त हे ग्रंथ घेताना हे अवैदिक आहेत, हे परिपूर्ण नाहीत असं जाणून वेदांतामध्ये काय विशेष आहे आणि यांच्यामध्ये काय त्रुटी आहे, तर हे आपल्याला थोडंसं त्याचं जर ज्ञान केलं आपण तुलनात्मक तर आपण निस्संदेह होतो आणि त्यामुळे वेदांतावर आपली दृढ निष्ठा होते. म्हणून जर आयुष्यात वेळ शिल्लक असेल, बुद्धी चालत असेल आणि तसा योग येत असेल तर माणसाने नेहमी दार्शनिक अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा. त्याच्यामध्ये ब्रह्मसूत्रासारख्या ग्रंथामध्ये दार्शनिक चिंतन आलेले आहे. मग हे जर आपण केलं तर तिथं उपयोगाला येतो. असो, तर आता सांगतात की मनाचे स्वरूप प्रवृत्ती विज्ञान धारित आहे म्हणून ते आलय विज्ञान रूप बुद्धीचे कार्य आहे. याकरिता बुद्धीच आत्मा आहे. मग आता त्यांनी काय हे कशासाठी चालले, क्षणिक विज्ञानालाच ते काय म्हणतात आत्मा बौद्ध म्हणतात, क्षणिक विज्ञानवादी बौद्ध. आलय विज्ञान धारित प्रवृत्ती विज्ञान धारेच्या बाधचिंतनाने निर्विशेष क्षणिक विज्ञान धारेच्या स्थितीतच त्यांच्या मतात मोक्ष मानतात. हे जर वाक्य वाचलं तर आपल्याला थोडं वेदांताचं ज्ञान आहे, चिंतन आहे, आपल्याला वाटतं याच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे असं वाटतं. पण बघा हे वाक्य, आलय विज्ञान धारित प्रवृत्ती विज्ञान धारेच्या बाधचिंतनाने, म्हणजे आलय विज्ञान धारा जी आहे, आलय विज्ञान धारा आहे कारण आणि प्रवृत्ती विज्ञान धारा आहे कार्य. मग त्या कार्याचा काय करायचा, कारणामध्ये समावेश किंवा कार्याचा कारणामध्ये लय करायचा. इथं बाध चिंतन म्हणजे याचा अर्थ बाध म्हणजे दिसत असताना ते मिथ्या आहे असं नाही,
त्या ठिकाणी ते दिसूनच द्यायचं नाही, कारण त्यांचं काय अवस्था काय आहे, त्या समाधीपर्यंत जायचं. म्हणजे हे पदार्थ जे आहेत हे पदार्थ वृत्तीवर येऊनच द्यायचे नाही, याला म्हणतात बाद चिंतन. नाही तर तुम्ही म्हणाल की बाद चिंतन म्हणजे काय, आपण म्हणतो दिसते का काय, ना प्रतीती तयोर बाधा किंतु दृढ मिथ्यात्व निश्चय. आपल्या वेदांतामध्ये बाद कशाला म्हणतात, अप्रतीतीला बाद म्हणतात का दृढ मिथ्यात्व निश्चयाला बाद म्हणतात? दृढ मिथ्यात्व निश्चयाला बाद म्हणतात. तसं यांचं नाही, दृढ मिथ्यात्व निश्चय नाही. पदार्थ दिसतात आणि ते मिथ्या आहेत असं यांची धारणा आहे का बाह्य पदार्थ नाहीत अशी त्यांची धारणा आहे? बाह्य पदार्थ नाहीतच आहे, बाह्य ते पदार्थ असत आहेत. त्यांची ख्याती कोणती आहे? असत ख्याती. ऐका, यांची असत म्हणजे बाह्य पदार्थ काय नाही. हे झालं आत्मख्यातीवाद्यांचं काय झालं, क्षणिक विज्ञान. आणि हे असत ख्यातीवादी कोणते? हे क्षणिक आपलं याला काय म्हणतो, शून्यवादी बौद्ध. शून्यवादी बौद्ध काय म्हणतात, बाह्य पदार्थ नाही, हे तर काय म्हणतात, बुद्धीच पदार्थाचा आकार धारण करते आणि ती बुद्धी क्षणिक आहे आणि ज्ञानरूप आहे असं मानतात, प्रकाशरूप आहे. बरोबर ना? कोण? हे क्षणिक विज्ञानवादी बौद्ध. पण शून्यवादी बौद्ध जे आहेत तर ते काय म्हणतात, पदार्थ बाहेरही नाहीत आणि पदार्थ आतही नाही. मग काय आहे की या ठिकाणी बाहेरही शून्य आणि आतमध्येही शून्य, सर्वम शून्यम शून्यम. ऐक नाही, परमतत्व कोण आहे? शून्यच आहे असं जे मानतात त्यांना म्हणतात क्षणिक विज्ञानवादी बौद्ध. आता ह्या आलय विज्ञानधारेत प्रवृत्ती विज्ञानधारेच्या बाधचिंतनाने, म्हणजे आलय विज्ञानधारा जी तिच्यामध्ये प्रवृत्ती विज्ञानधारेचा काय करायचा, लय करायचा, त्याला या ठिकाणी बाधचिंतन असं म्हणतात. आणि मग त्याचं जर लय केला म्हणजे याचा अर्थ त्याची काय होईल, अप्रतीती होईल. बरोबर आहे की नाही? त्याची काय होईल, अप्रतीती होईल. आणि निर्विशेष क्षणिक विज्ञानधारेची स्थिती, आणि मग त्याच्या ठिकाणी काय राहील, निर्विशेष. विशेष म्हणजे काय, जर एका भेद, विशेष म्हणजे काय, भेदाला विशेष असं म्हणतात. निर्विशेष म्हणजे भेद रहित. आता भेद कोणता होता, प्रवृत्ती विज्ञानधारा आणि आलय विज्ञानधारा. प्रवृत्ती विज्ञानधारेचा काय केलं, बाध चिंतन करून त्याचा लय कशात केला, आलय विज्ञानधारेमध्ये केला. आलय विज्ञानधारेमध्ये कोणती प्रतीती असते, फक्त अहम अहम अशी प्रतीती असते. इदम प्रतीती आता त्याच्यामध्ये येत नाही. इदम प्रतीती येत होती, तिचा काय केला, अहम प्रतीतीमध्ये बाध चिंतन केलं किंवा तिचा लय केला. पण खाली कोण राहिलं मग आता, क्षणिक विज्ञान राहिलंच की नाही, अहम अहम असं राहिलंच की नाही, तर त्याविषयी सांगतात. याकरिता आलय विज्ञानधारेत प्रवृत्ती विज्ञानधाराच्या बाध चिंतनाने निर्विशेष क्षणिक विज्ञानधारेची स्थिती, म्हणजे त्याच्यामध्ये निर्विशेष असणारी जी क्षणिक विज्ञान धारा आहे आणि त्या क्षणिक विज्ञानधारेची जी स्थिती, म्हणजे तिच्यामध्ये फक्त अहम अहम म्हणजे मी कोणी आहे एवढंच स्फुरण आहे. त्याच्यामध्ये मी अमुक पदार्थ पाहतो असं किंवा बुद्धीने अमुक पदार्थाचा आकार धारण केला ही प्रतीती ज्या ठिकाणी राहत नाही, तिलाच म्हणायचं निर्विशेष क्षणिक विज्ञान धारा. आणि त्या क्षणिक विज्ञान धारेच्या स्थितीतच त्यांच्या मतात मोक्ष मानतात. त्यांचा मोक्ष म्हणजे मेल्यानंतर वगैरे असा नाही. मग आपल्याला ही जीवनमुक्ती मानल्यासारखं वाटतं की नाही, आहे की नाही? क्षणिक विज्ञान ही जीवनमुक्तीच आहे का नाही? मोक्ष म्हणजे काय, याची देही याची डोळा. जी स्थिती कुठं चालली, जिवंत असताना त्यांनी संपादन केली की नाही. मग फरक काय आहे, ही जी स्थिती आहे यांनी भ्रमाने तिला मोक्ष मानलं, ही खरा मोक्ष नाही. आम्ही जर याची देही याची डोळा म्हणतो ते बाद चिंतन वेगळं आहे आणि यांचं बाद चिंतन वेगळं आहे. या आम्ही काय म्हणतो, दिसत असताना आधी ज्या अधिष्ठानात हे जगत दिसतं त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी त्याचा त्रैकालिक अत्यंताभावाचा बुद्धीचा निश्चय, याला आम्ही काय म्हणतो, ज्ञान असं म्हणतो. आणि ह्या ज्ञानाने मोक्ष होतो असं आम्ही मानतो. हे काय म्हणतात की ही जी प्रवृत्ती विज्ञानधारा आहे तिचा आलय विज्ञानधारेमध्ये बाध चिंतन करायचं किंवा त्याचा लय करायचा आणि मग निर्विशेष असणारं जे क्षणिक विज्ञान राहील, बरोबर आहे ना, त्या क्षणिक विज्ञानाची जी स्थिती तिलाच काय म्हणतात, मोक्ष असं हे मानतात. लक्षात आलं ना? आता ह्याविषयी मी जेवढं सांगितलं ना, हे फार तंतोतंतच आहे असंही समजण्याचं कारण नाही. त्यांची दर्शनं मोठी मोठी भरलेली. आता बोलता बोलता आपण कुठं आलो, याच्यामध्ये आलो काय, शून्यवादी बौद्धाचं. शून्यवादी बौद्धाचा हा विषय चाललेला नाही, हे फक्त क्षणिक विज्ञानवादी बौद्धांच्या मत या ठिकाणी सांगतात. लक्षात आलं ना? बुद्धीला आत्मा म्हणणारे क्षणिक विज्ञानवादी जे बौद्ध आहे त्यांचं सांगतात. त्यांच्यामध्ये काय, पदार्थ आतमध्ये क्षणिक विज्ञान काय करतं, त्या बाह्य पदार्थांचा आकार धारण करतो. आणि शून्यवादी बौद्धांचं काय मत आहे, सर्वम शून्यम शून्य. पदार्थही म्हणजे कार्यही शून्य आहे, कारणही शून्य आहे आणि त्याचं अधिष्ठान देखील शून्य आहे. सर्वम शून्यम शून्यम. सर्वम म्हणजे अधिष्ठानम शून्यम, कारणम शून्यम, कार्यम अपि शून्यम. सगळंच काय आहे, शून्य. आलय विज्ञानधारेत
आता ह्याच्यातून हे मी जे सांगितलं असंच गृहीत धरायचं नाही. अजून त्याचं अनेक विद्वानांना विचारायचं, दुसऱ्या ग्रंथात पाहायचं, पुन्हा पाहायचं. का आलय विज्ञानधारेमध्ये प्रवृत्ती विज्ञानधारेच्या बाध चिंतनाने निर्विशेष राहणारी क्षणिक विज्ञानची जी स्थिती तिलाच मोक्ष असं कोण म्हणतात? बौद्ध असं म्हणतात. पाठ करून एक एक शब्द समजावून घ्यायचा आणि त्याच्यात जी जी काय अडचण असेल ती आपल्या जीवनात कधी बौद्ध दर्शन बौद्ध साधू भेटले तर काय बुवा तुमच्या ठिकाणी असं म्हटले, असं आमच्या विचारसागरात म्हटले तर त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला त्याचं स्पष्टीकरण सांगा असं म्हटलं पाहिजे. असा विचारसागर झाला पाहिजे. काही कमीत कमी आपल्या जीवनामध्ये काही नाही पण विचारसागरातली कोणतीही शंका आली आपल्या मनात किंवा कोणी विचारली तर त्याचं साधारण सिद्धांताच्या अविरोधी असं आपल्याला थोडंफार कथन करता आलंच पाहिजे. असं या रीतीने क्षणिक विज्ञानवादी बुद्धीस क्षणिक रूप आणि स्वयंप्रकाश रूप कल्पना करून ती बुद्धीच आत्मा आहे असे म्हणतात. आता एवढं झालं. या चिंतनावरून काय झालं? या रीतीने म्हणजे आतापर्यंत त्यांनी जे निरूपण केलं त्या प्रकाराने त्या सरणीनं क्षणिक विज्ञानवादी बुद्धीस क्षणिक रूप. क्षणिक विज्ञानवादी बुद्धीला काय म्हणतात? क्षणिक आहे असं म्हणतात. पुन्हा काय? आणि स्वयंप्रकाश रूप. आणि ती कशी म्हणतात? पुन्हा स्वयंप्रकाश आहे. स्वयंप्रकाशही म्हणतात आणि क्षणिकही मानतात. अशी कल्पना करून ते बुद्धीच आत्मा असे म्हणतात. त्याला एकदा वेदाचा विचार सोडून दिला आहे की नाही. वेदाला सोडून बुद्धीने विचार करणं हेच बुद्धीचं दिवाळ आहे खरं तर, आहे की नाही. पण आता एखाद्याने काढायचंच म्हटलं तर त्याला काय करणार आहे? तो स्वतंत्र आहे की नाही त्याच्यामध्ये. म्हणून ते म्हणतात की बुद्धीच काय क्षणिक विज्ञान रूप असणारी जी बुद्धी ती बुद्धीच आत्मा आहे. इथपर्यंत त्यांचे विचार आहेत. आता यानंतर आतापर्यंत आपलं काय झालं? अन्नमय कोशाला आत्मा म्हणणाराचं मत, प्राणमय कोशाला आत्मा म्हणणाराचं मत, नंतर मनोमय कोशाला आणि विज्ञानमय कोशाला आत्मा म्हणणाऱ्यांचं मत आहे. आता यापुढं आनंदमय कोशास आत्मा मानणाऱ्यांची मत आहे. आता आनंदमय कोशाला जे आत्मा म्हणतात त्यांचं मत परत. आनंदमय कोशाला आत्मा म्हणणारे दोन प्रकारचे लोक आहेत. एक आहे पूर्वमीमांसा वार्तिककार चिज्जडवादी आणि पुन्हा आता पुढे येणार आहे ते शून्यवादी. आता इथं आपण विचार करत होतो ना तो विचार थोडा काढून टाका याच्यामध्ये, कारण हा विचार कोणापुरता घ्यायचा पडतो? क्षणिक विज्ञानवादी बौद्धापुरता. कारण काय आहे? आनंदमय कोशाला आत्मा मानणारे कोण आहेत? शून्यवादी बौद्ध. तर त्यांचा विचार उद्या येईल. दोन दर्शनकार आनंदमय कोशाला कसं आत्मा मानतात याविषयीचा विचार उद्या करू. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव